55 वर्षीय यशोदाजी आज सकाळपासूनच खोल विचारात हरवल्या होत्या. त्यांना काही काम करावेसे वाटत नव्हते. यशोदाजींना अस्वस्थ पाहून त्यांच्या 80 वर्षाच्या वडिलांनी त्यांना विचारले, काय झालं यशोदा, तू इतकी गप्प का आहे? तेव्हा यशोदाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, माझ्या मुलाचा संसार माझ्यासमोर उद्ध्वस्त होताना पाहून मी आनंदी कशी राहू शकते? त्या दोघांना समजावण्याचा मी खूप प्रयत्न केला की घरात लहान सहान गोष्टी नेहमी होत राहतात, पण आजकालची मुलं कुठे आपले ऐकतात? ते नेहमी त्यांचेच खरं करत राहतात. उद्या कोर्टात सुनावणी आहे आणि त्यानंतर ते दोघे कायमचे वेगळे होतील. यावर त्यांचे वडील म्हणाले, मुली, 17 वर्षांपूर्वी जेव्हा तू तुझ्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतलास तेव्हा मी आणि तुझी आईसुद्धा अशाच मानसिक त्रासातून गेलो आहे. आम्ही पण तुला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस तू सुद्धा आमचे काहीच ऐकले नाही. मग तू तुझ्या मुलाकडून कशाला अपेक्षा ठेवतीस? बेटी, आज 17 वर्षानंतर पुन्हा तीच पुनरावृत्ती होत आहे. वडिलांचे बोलणे ऐकतात यशोदाजींचे डोळे भरून आले. मग त्यांचे वडील म्हणाले, यशोदा, मला वाटतं की अशा वेळी तू विशालसोबत असायला हवं. बाबा, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी सुद्धा तोच विचार करत होते. उद्या सकाळी मी देवगिरी एक्सप्रेसने दिल्लीला जाईन. यशोदाजींनी जेव्हा आपले पती किशनलालजी यांच्यापासून घटस्फोट घेतला होता तेव्हा त्यांचा मुलगा विशाल हा 10 वर्षांचा होता. आई वडील वेगळे झाल्यामुळे विशाल आतून अस्वस्थ झाला होता, त्यामुळे तो त्याच्या आईवर नाराज होता. घटस्फोटानंतर यशोदाजी आपल्या मुलासोबत त्यांच्या माहेरी राहू लागल्या. विशालने शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो दिल्लीत नोकरीला लागला आणि तिथे स्थायिक झाला. यशोदाजी आणि किशनलालजी वेगळे होऊन 17 वर्ष उलटून गेली होती आणि आता 17 वर्षानंतर त्यांच्या मुलाचाही संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होता. दुसऱ्या दिवशी यशोदाजी आपल्या मुलाकडे दिल्लीला आल्या. त्यांनी दारावरची बेल वाजवली. विशालने दार उघडले. तेव्हा विशालला त्याच्या वकिलाचा फोन आला आणि ते म्हणाले, विशाल सर, तुमचे अभिनंदन. आज तुम्हाला घटस्फोट नक्की मिळेल आणि कोर्टातून तुमचे घटस्फोटाचे पेपर्सही मिळतील. त्यानंतर तुम्ही आणि आरती मॅडम एकमेकांपासून कायमचे वेगळे होताल. हे ऐकून विशालला थोडे अस्वस्थ वाटू लागले. मग यशोदाजींनी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा विशाल आपला त्रास आईपासून लपू शकला नाही आणि तो आईला मिठी मारून ढसाढसा रडायला लागला. इतके दिवस मन भरून राहिलेले दुःख आज त्याला हलके करायचे होते. रडत रडत तो म्हणाला, आई, घरातून निघून जाताना ती म्हणाली होती की विशाल, आपण नदीच्या 2 काठांसारखे आहोत, जे हवे असूनही कधीच एकमेकांना भेटू शकत नाही. कदाचित आरती बरोबर होती. नदीचे 2 किनारे कधीच एकमेकांना भेटू शकत नाहीत. मी आयुष्याकडे खूप खोलवर पाहत होतो. आयुष्याला कधीच इतकं गांभीर्याने घेतलं नाही पाहिजे. कदाचित म्हणूनच आज मी एकटा पडलो आहे. जर त्याच दिवशी मी तिला थांबवलं असतं आणि त्या दिवशी मी तिला सोडून ऑफिसला गेलो नसतो तर कोणत्याही प्रकारे तिला पटवून दिले असते आणि आज हा दिवस पाहावा लागला नसता. यशोदाजी विशालच्या वेदना स्पष्टपणे समजू शकत होत्या, पण आता वेळ निघून गेली होती, त्यामुळे त्याही आता काही करू शकत नव्हत्या. त्यांना माहीत होते की या घटनेमुळे तो आतून पूर्णपणे तुटला आहे. त्याला समजावताना त्या म्हणाल्या, बेटा, अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्या या नात्याला तू आणखीन एक संधी देऊन बघ, कारण एकटं आयुष्य जगणं इतकं सोपं नसतं आणि हे मी स्वतः अनुभवले आहे. आयुष्यात इतका मोठा निर्णय घेतल्याचा मला अजूनही पश्चाताप होत आहे, पण अशी परिस्थिती तू तुझ्यावर येऊ देऊ नको. नाही आई, आता सगळं संपलं. आता हा विचारसुद्धा करून काही उपयोग नाही. आज कोर्टाची मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही कायदेशीररित्या वेगळे होईल. त्यानंतर काही वेळाने विशाल तयार होऊन कोर्टात गेला. न्यायालयीन कामकाजापूर्वी विशालने आरतीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण आरतीची आई त्यांच्यामध्ये भिंतीसारखी आड आली. काही वेळानंतर त्यांचा घटस्फोट मंजूर झाला आणि विशाल आपल्या घरी परतला. घरी पोहोचतात यशोदाजींनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, त्यामुळे आपले दुःख आत दाबून तो एवढेच बोलू शकला, आई, आरती तिचे बाकीचे सामान घेण्यासाठी काही वेळात इथे येईल. असं म्हणत विशाल त्याच्या खोलीत गेला.
खोलीत गेल्यावर त्याने कपाट उघडले तर कपाटात आरतीच्या काही साड्या आणि ड्रेस होते, जे विशालने आरतीच्या आठवणी म्हणून जपून ठेवले होते. ते पाहून त्याचे डोळे पुन्हा भरून आले आणि तो स्वतःशीच बडबड करू लागला की मी इतका कठोर का वागलो, ज्यामुळे आरतीचा इथे जीव गुदमरत होता. मी स्वतःला तिच्यानुसार का जुळून घेऊ शकलो नाही. परिस्थितीनुसार जर मी स्वतःला थोडे बदलले असते तर कदाचित आज मी आणि आरती एकत्र राहिलो असतो. तर तिकडे विशालच्या घराकडे येताना आरतीच्याही मनात विचारांचे वादळ निर्माण झाले होते. ती विचार करू लागली की कदाचित आयुष्य असेच असते. आपण जेव्हा समोरच्या माणसाला समजायला लागतो तेव्हा तो आपल्यापासून खूप दूर गेलेला असतो. जोपर्यंत आम्ही एकत्र होतो तोपर्यंत मी विशालला समजू शकले नाही आणि आता त्याला समजले आहे. पण आता खूप उशीर झाला आहे. तुझ्याशिवाय हे आयुष्य जगणे फार कठीण आहे. पण आता मी माझ्याच हातांनी तुझ्याकडे परत येण्याचे सगळे मार्ग बंद केले आहेत. विचारांचे वावटळ अचानक आरतीला तिच्या भूतकाळात घेऊन जाऊ लागले. विशाल आणि आरती एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तसे पण आरतीचे विशालकडे कधीच लक्ष गेले नव्हते. पण जेव्हा विशाल फर्स्ट इयरला टॉप आला तेव्हा तिला आश्चर्य वाटले की एखाद्या मुलाचा रिझल्ट इतका चांगला कसा येऊ शकतो. विशाल अभ्यासात खूप हुशार असल्याचे पाहून ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली. हळूहळू दोघांनी एकमेकांशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांच्यात घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि काही दिवसातच त्या नात्याचे प्रेमात रूपांतर झाले. पण दोघांनीही आपल्या भावना एकमेकांना सांगितल्या नाहीत. कॉलेजचा शेवटचा दिवस होता. आरती विशालकडे आली आणि म्हणाली, विशाल, मला आपल्या मैत्रीच्या नात्याला पुढे न्यायचे आहे आणि आयुष्यभर तुझ्यासोबतच राहायचं आहे. तू मला खूप आवडतो. हे ऐकून विशाल काही वेळ गप्प बसला आणि मग हळूच म्हणाला, हो, मला पण तू खूप आवडते आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. असं म्हणत त्याने आरतीचा हात हातात घेतला. दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर खरं, पण दोघांची जात वेगवेगळी होती. म्हणूनच लग्न करणं इतकं सोपं नव्हतं. विशालच्या घरच्यांचा या लग्नाला काही आक्षेप नव्हता, पण आरतीच्या आईवडिलांना हे नाते मंजूर नव्हते. आरती तिच्या निर्णयावर ठाम होती की लग्न केलं तर विशालशीच करेल, नाहीतर मी स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करेल. शेवटी आरतीच्या आईवडिलांनीही अर्ध्या मनाने या नात्याला मान्यता दिली, पण ते विशालला कधीच मनापासून स्वीकारू शकले नाही. कॉलेज झाल्यानंतर 2 वर्षांनी आरती आणि विशालचे लग्न झाले. लग्नानंतर जेव्हा आरतीने विशालच्या घरात पहिले पाऊल ठेवले तेव्हा विशालने एका कागदावर तिच्या पावलांचे ठसे घेतले आणि 2 दिवसांनी तो कागद एका फोटो फ्रेममध्ये लावून तो घरी आणला. हे सर्व पाहून आरती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, विशाल, मी या घरात पहिल्यांदा पाऊल टाकले तेव्हा तू सेम या फोटो फ्रेमसारखेच दिसणारे माझ्या पावलांचे ठसे घेतले होतेस. हो आरती, हे तुझ्याच पायांचे ठसे आहेत. पण हे माझ्या पायांचे ठसे असे फोटो फ्रेममध्ये का लावून घेतले? यावर विशाल म्हणाला, आरती, आई वडील आपल्या मुलीला एका अनोळखी व्यक्तीकडे आयुष्यभर त्याच्यासोबत राहण्यासाठी सोपवतात. म्हणून त्या व्यक्तीचेही कर्तव्य आहे की आपल्या घरातील लक्ष्मीला त्याने तेवढेच प्रेम आणि आदर केले पाहिजे जेवढे तिला तिच्या आईवडिलांच्या घरी मिळत होते. या दिशेने माझा हा छोटासा प्रयत्न आहे. विशालचा हा विचार ऐकून आरतीला आश्चर्य वाटले. लग्नानंतर विशाल सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचा आणि घरातील जवळपास सर्व कामे उरकायचा आणि मग आंघोळ करून देवाची पूजा वगैरे करून तो आरतीला उठवायचा. नेहमीप्रमाणे खिडक्या उघडत विशाल म्हणाला, गुड मॉर्निंग आरती. पण आरतीला झोपेतून उठायचीच नाही असे वाटत होते. यावर विशाल म्हणाला, उठ आरती, मी तुझ्यासाठी मस्त कडक चहा बनवला आहे. सूर्यकिरणांसोबत चहाचा आस्वाद घे. मग आरती मोठ्या कष्टाने झोपेच्या कुशीतून बाहेर आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग माय डिअर हजबंड. विशाल, असं वाटत आहे की आजही तू पहाटे उठून तुझी सगळी कामे उरकली आहेत. हो आरती, माझी सगळी कामं झाली आहेत. तर आरती म्हणाली, अरे विशाल, पहाटेची झोप का खराब करून या सगळ्या कामात एकटाच मग्न राहतोस. तू ऑफिसला गेल्यावर मी सगळी कामं केली असती. तू फक्त तुझं ऑफिसचं काम सांभाळत जा. घरच्या कामाची काळजी करू नको. तर विशाल म्हणाला, अरे आरती, मला सगळी कामं वेळेवर करायला आवडतात.
जर सर्व काम योग्य वेळी केले तरच त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. एकदा निसर्गाकडे बघ, तो त्याची सगळी कामं योग्य वेळी करत असतो. जर त्याच्या कामात बदल झाला तर आपलं काही खरं नाही. जसा सूर्य आपल्या वेळेला उगवतो आणि वेळेवर मावळतो, त्याचप्रमाणे पृथ्वी आपल्या अक्षावर शिस्तीने फिरत असते, तर नदी आपल्या गतीने वाहत असते. त्यामुळे माणसानेही आपले काम योग्य वेळी केले पाहिजे. हे सर्व काम करण्यात मला मोठा फायदा आहे. आरतीने कुतूहलाने विचारले. बरं विशाल, मला एक सांग, यात तुझा काय फायदा आहे? तर विशाल म्हणाला, रोजची दिनचर्या पाळली तर चांगली सवय लागते, आणि दुसरे म्हणजे सकाळी लवकर घरची सगळी कामे केली तर चांगला व्यायाम होतो. त्यामुळे आरोग्यालाही फायदा होतो. आणि जर आपण आपल्या बायकोसाठी काही काम केले तर आपली बायकोही आनंदी राहते, आणि ती आनंदी झाली तर आपला फायदाच फायदा असतो. हे ऐकून आरतीला हसू आले. मग विशाल म्हणाला, तसे पण हे माझेच तर घर आहे. यावर आरती म्हणाली, हे घर तुझंच तर आहे. आरती, तसं नाही. हे घर फक्त माझेच नाही, आपले दोघांचे आहे. आपल्या स्वप्नांचे घर. आपल्या दोघांमुळेच तर हे घर आहे. नाही तर विटा मातीच्या बनलेल्या घराचा काय अर्थ? मग तू एकटीने काम का करायचे? आणि असं कुठे लिहून ठेवले आहे का, घरातील सर्व कामे फक्त स्त्रीनेच करावी, पुरुषाने नाही? बायकोनेच आयुष्यभर भांडी कपडे धुत राहावे का? माणूस कधी धुवू शकत नाही का? आणि आरती, काम म्हणजे कामच असते. ज्याच्याकडे वेळ आणि ज्याला या कामांची आवड आहे तो करू शकतो. बरं, आता मला सांग, तुला चहा कसा वाटला? आरती तोंडावर एक स्मित हास्य आणत म्हणाली, विशाल, तू बनवलेली चहा मला आवडणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही. मग विशाल म्हणाला, बस, तुझ्या हसण्यावरच तर मी तुझ्यावर फिदा आहे. खरंच विशाल, तुला माझी स्माईल इतकी आवडते का? हो आरती, तुझं हे प्रेमळ हास्य माझ्या मनाला नेहमी प्रसन्न ठेवते. असं म्हणत विशालने आरतीला मिठी मारली. मग आरती म्हणाली, विशाल, आज संध्याकाळी माझे आई बाबा मला भेटायला आपल्या घरी येणार आहेत, तर तू ऑफिसमधून लवकर ये. आरती, तू काळजी करू नकोस, मी लवकर येईन आणि माझ्या स्वतःच्या हातांनी त्यांच्यासाठी खास डिश तयार करीन. तुझ्या घरातील लोक बोटे चाटत राहतील. संध्याकाळी 7च्या सुमारास आरतीच्या घरून तिचे आईवडील आले. तेव्हा विशालचा पाहुणचार पाहून ते त्याचे कौतुक करत राहिले. पुढे असेच काही दिवस निघून गेले. पण एके दिवशी विशाल संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतला. तेव्हा आरती तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त होती. कदाचित ती तिच्या मैत्रिणींसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर गप्पा मारत असावी. घरात येतात विशाल जळण्याच्या वासाने थेट किचनमध्ये गेला. त्यानंतर तो गॅस बंद करून बाहेर आला आणि म्हणाला, आरती, किचनमध्ये तू गॅसवर ठेवलेली भाजी सगळी जळाली आहे आणि तू इथे फोनवर बिझी आहेस. मी तुला किती वेळा सांगितले आहे की फोनमध्ये इतकी पण मग्न होत जाऊ नकोस, की तुला बाहेर काय चालले आहे हे लक्षात राहत नाही. मग आरती चिडून म्हणाली, फोन फोन फोन, मला समजत नाही विशाल, तुला माझ्या फोनचा एवढा प्रॉब्लेम का आहे? तू नेहमी माझ्या सोशल मीडिया साईटबद्दल काही ना काही मला बोलत असतो. हे जग कुठे चालले आहे ते बघ, आणि आजच्या काळातही तू हजारो वर्ष मागे असलेल्या आदिमानवासारखे जगत आहे. जग कुठे चालले आहे हे जाणून घेण्यासाठी तू कधी सोशल मीडियावर तुझे अकाउंट तयार केले आहे का? जिथे नवीन मित्र बनतात, जिथे एक वेगळं जग पाहायला मिळतं. लोक त्यांच्या सुंदर क्षणांचे फोटो शेअर करतात, इतरांच्या फोटोला लाईक करतात, कमेंट करून त्यांची स्तुती करतात. त्यावर टाईम कसा जातो हे कळत नाही. ते एक वेगळेच जग आहे. आणि इथे तू अँड्रॉईडच्या जमान्यात साधा बटनांचा मोबाईल वापरत आहे. त्यामुळे तुला सोशल मीडियाची काय किंमत कळणार? तुझे कपडे बघ, जणू काही तुझ्या आयुष्यात पांढरे आणि काळेशिवाय दुसरे रंग नाहीत. पण विशाल, मला असे तुझ्यासारखे बेरंग आयुष्य जगायचं नाही. अशा कंटाळवाण्या आयुष्याचा मला कंटाळा आला आहे. मग विशाल म्हणाला, पण आरती, माझ्या आयुष्यात फक्त तेच लोक महत्त्वाचे आहेत. मला त्या सोशल मीडियावरच्या लोकांचे काही देणं घेणं नाही. जे माझे आहेत, जे नात्यांनी माझ्याशी जोडले गेले आहेत, त्यांच्याशिवाय माझा कोणाशीही संबंध नाही. ती नाती जर मी नीट जपली तर यापेक्षा मोठे समाधान माझ्यासाठी कोणतेच नसेल.
आणि मी तुला आधीही समजावून सांगितले होते की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. या गोष्टी गरजेपुरते वापरल्या तरच चांगलं. कारण एका ठराविक टप्प्यानंतर या सर्व गोष्टी व्यसनाधीन होतात. पण तू या सगळ्यांचा विचार तेव्हा करशील ना, जेव्हा तू आपल्या हातातून या फोन नावाचा आजार सोडशील. तुला या फोनचे इतके व्यसन लागले आहे की या फोनसमोर तुला तुझे नातेही लहान दिसू लागले आहे. यावर आरती खूप चिडली आणि म्हणाली, जर तू माझा आणि माझ्या फोनचा इतका तिरस्कार करतोस तर तू मला घटस्फोट का देत नाहीस? मला तुझा चेहरा बघून तिरस्कार वाटायला लागला आहे. मला घटस्फोट देऊन तू टेन्शन फ्री हो आणि मला या कंटाळवाण्या आयुष्यातून मुक्त कर. एवढं बोलून आरती पाय आपटत तिच्या खोलीत गेली. पण हे ऐकून विशाल पूर्णपणे थिजून गेला होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता की ही तीच मुलगी आहे जिने कधी त्याच्यावर तिच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम केले होते. तिकडे आरती बेडवर पडून अश्रू ढाळत होती आणि विचार करू लागली की माझे आई बाबा बरोबर होते. विशाल माझ्या लायक नाही असे ते मला वारंवार समजून सांगत होते. पण त्यावेळी मी त्यांचं काहीच ऐकलं नाही. माझ्या मनाचे ऐकून मी खूप मोठा मूर्खपणा केला, ज्यामुळे मी माझे आयुष्य माझ्याच हातून उद्ध्वस्त केले. बरं, हळूहळू दोघंही पुन्हा नॉर्मल व्हायचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आले होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी विशाल आरतीला म्हणाला, आरती, उद्या आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल. मग आरती उत्साहाने म्हणाली, तर मला सांग विशाल, आपण लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करणार आहोत? विशाल आनंदाने म्हणाला, अगदी अनोख्या पद्धतीने. हे ऐकून आरती खूप खुश झाली. मग विशाल म्हणाला, उद्या सकाळी लवकर तयार हो. आधी आपण मंदिरात जाऊन मस्तक टेकून देवाचा आशीर्वाद घेऊ आणि मग प्रसाद म्हणून गरिबांना जेवण देऊ. हे ऐकून आरतीच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. ती रागाने म्हणाली, विशाल, किती दिवस, आणखीन किती दिवस चालणार हे सगळं? आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं, पण तुझ्या सवयी अजून बदलल्या नाहीत. ना कसला उत्साह, ना कसली करमणूक. अरे, तू इतका कंटाळलेला माणूस आहेस की तुला नीट तुझ्या बायकोला सरप्राईज देता येत नाही. जीवनात बदल ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे तुला का समजत नाही? नीरस जीवन जगणे किती कंटाळवाणे आहे. केवळ प्रेमाच्या जोरावर संपूर्ण आयुष्य जगता येते का? अरे, एकच आयुष्य आहे. माणसाची पण काही स्वप्ने असतात, काही इच्छा असतात. लोकांकडे बघ, लोक किती मॉडर्न आणि ॲडव्हान्स जगत आहेत. खरं तर असेच जगण्यात मजा आहे. तेच तर मला आवडते. लेट नाईट पार्ट्या, डिनर किंवा बर्थडे पार्टी, नाईट आऊटला बाहेर फिरायला जाणे, हे सगळं तू तुझ्यापासून आणि माझ्या आयुष्यापासून खूप दूर ठेवले आहे. तुला माहीत आहे का विशाल, माझी मैत्रीण नेहा, तिचंही लग्न त्या दिवशी झाले होते ज्या दिवशी आपलं लग्न झाले होते. पण या 1 वर्षात तिच्या पतीसोबत तिची 2दा फॉरेन ट्रिप झाली आहे आणि प्रत्येक विकेंडला ते कुठे ना कुठे बाहेर फिरायला जात असतात. ती चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला गेल्यावर फोटो काढत असते आणि ते फोटो ती सोशल मीडियावर दररोज पोस्ट करत असते. आणि कॅन्डल डिनर, वाढदिवसाचे सरप्राईज तसेच इतर अनेक प्रसंगाचे फोटो पोस्ट करत असते. ते नवरा बायको एकमेकांसोबत खूप आनंदी असतात. आणि माझी दुसरी मैत्रीण निशा, 2 दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस होता, म्हणून तिच्या नवऱ्याने तिला वाढदिवसाला एक आश्चर्यकारक सरप्राईज दिले होते. तो फोटो तिने फेसबुकवर अपलोड केला होता. तिच्या चेहऱ्यावर खूप उत्साह होता. किती खुश दिसत होती ती. आणि इथे माझे नशीब दुर्दैवी आहे आणि तू तुझे हजारो वर्ष जुने आयुष्य जगत आहे. प्रत्येक गोष्टी तुझे स्वतःचे तत्त्वज्ञान नसते. तुला जमिनीवर बसून शुद्ध शाकाहारी भोजन करावे लागते. सकाळी उठून योग प्राणायाम करावा लागतो. सोशल मीडिया तुला एक खोटे जग वाटत आहे. बरोबर, संस्कार, संस्कृती, परंपरा, श्रद्धा हे सगळं तुझ्या एकट्यासाठीच देवाने बनवले आहे. जग कुठून कुठे चालले आहे आणि आपण हजारो वर्ष मागे आहोत. विशेष प्रसंगी बायकोला सरप्राईज देणे तर सोड. तुला जगातील सर्व सुख गरिबांना प्रसाद वाटण्यातच मिळते. स्वतःचा बर्थडे असो किंवा ॲनिव्हर्सरी, तुला सतत ते मंदिर आणि त्या मंदिरातील गरीब लोक त्यांचेच पडलेले असते. कधी असं बोलला का, आज माझा बर्थडे आहे तर आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ किंवा मूव्ही बघायला जाऊ? आरतीच्या तोंडून या सगळ्या गोष्टी ऐकून
विशाल फक्त आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला. यावेळी काही बोलले तर भांडण आणखी चिघळू शकते हे त्याला माहीत होते. दुसऱ्या दिवशी तो आरतीजवळ गेला आणि तिला प्रेमाने समजवताना म्हणाला, आरती, काल मी तुला जे काही सांगितलं त्यात तुला दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. तू रात्रंदिवस फोनवर व्यस्त असते आणि गरजेपेक्षा जास्त तू सोशल मीडियाचा वापर करत असते. त्यामुळे तुझे घरातील इतर कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष असते. म्हणून मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. कदाचित माझ्या तोंडातून बरेच बाहेर पडले असावे. या सगळ्याबद्दल मी तुझी माफी मागतो आणि भविष्यात असे काही व्हायला नको. त्यासाठी मी तुला एक छोटीशी विनंती करतो की या सोशल मीडियाच्या जगातून लवकरात लवकर बाहेर पड. हे बघ आरती, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यावर असणाऱ्या मित्रांकडून लाईक्स मिळून तुला आनंद वाटतो, जेव्हा खरं तर तुला तुझ्या आयुष्यात सोशल मीडियावरील तुझ्या एका मित्राची गरज भासेल, तेव्हा मी खात्रीने सांगू शकतो की तुला त्या मित्रांपैकी कोणीच मदत करायला येणार नाही. त्यावेळी फक्त तुझीच माणसं तुझ्या पाठीशी उभी राहतील, ज्यांच्याशी तुझं नातं आहे, ज्यांना तुझी खरी काळजी आहे. म्हणूनच मी तुला सांगत आहे की वेळीच काळजी घे आणि तुझ्या वास्तविक जगाचा विचार कर. मला तुला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. दुरून पाहिल्यावर इतर लोकांचे आयुष्य आपल्याला खूप परफेक्ट वाटते. आपल्याला असं वाटतं की ते लोक त्यांचं जीवन खूप आनंदी जगत आहेत. सोशल मीडियाच्या पोस्टवर, फोटोंमध्येही ते लोक खूप आनंदी दिसतात. पण आरती, आपण याचाही विचार केला पाहिजे की कोणतीही व्यक्ती आपल्या घरातील सदस्यांशी भांडताना फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. जेव्हा तो दुःखी असतो तेव्हा तो फोटो काढत नाही आणि सोशल मीडियावर आपल्या मित्रांसह शेअर करत नाही. त्यामुळे ही गोष्ट मनातून काढून टाकली पाहिजे की प्रत्येकाचे जीवन हे साहस आणि उत्साहाने भरलेले आहे आणि त्यांच्या तुलनेत आपण निस्तेज जीवन जगत आहोत. आरती, कोणत्या घरात भांडण होत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक घरात घडत असतात. पण या गोष्टींना काही लोक इतकं मोठं करतात की ते लोक वेगळं होण्याचा विचार करू लागतात. घटस्फोटासारख्या पर्यायांचा विचार करतात. हे चुकीचं आहे, नाही का? जे झालं ते पुन्हा होणार नाही. जर आपण हे ठरवलं तर आपलं आयुष्य पुन्हा सुखी होईल. हे आयुष्य एका मोठ्या पुस्तकासारखे असते. काल आपल्या आयुष्यात जे काही घडलं ते अगदी त्या मोठ्या पुस्तकातल्या एका पानासारखं होतं आणि या पुस्तकाचं एखादं पान फाटलं किंवा खराब झालं तर त्यासाठी आपण ते संपूर्ण पुस्तक फेकून देतो का? म्हणूनच आपण आपल्या नात्यातही असं करायला नाही पाहिजे. आता मी ऑफिसला जातो, मला खूप उशीर होत आहे. चल, मी निघतो. आपण संध्याकाळी भेटू आणि मला पूर्वीसारखी हसती खेळती आरती हवी आहे. त्यानंतर विशाल ऑफिसला निघून गेला. पण संध्याकाळी तो जेव्हा घरी परतला तेव्हा आरती तिची बॅग पॅक करत होती. ते पाहून तो थक्क झाला आणि म्हणाला, आरती, तू कुठे चालली आहे? तुझ्या आईवडिलांच्या घरून तुला फोन आला होता का? बरं झालं, आईसोबत काही दिवस घालवले तर तुझा मूडही व्यवस्थित होईल. मग आरती म्हणाली, नाही, मी काही दिवसांसाठी नाही तर मी कायमचे चालले आहे. आता मी इथे परत येणार नाही. आरतीच्या तोंडून हे ऐकून विशालला आश्चर्य वाटले. जणू कापले तर रक्त येणार नाही अशी त्याची अवस्था झाली होती. मग स्वतःला सांभाळत तो म्हणाला, आरती, एकच आयुष्य आहे असं म्हणणारी तूच आहेस ना? मग हा सुद्धा विचार कर की हे जीवन आपल्याला भांडण करण्यासाठी मिळाले आहे का? आपण प्रेमाने आणि समजुतीने एकत्र राहू शकत नाही का? मग असे वातावरण का निर्माण करायचे? हे बघ आरती, मी काय बोलतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. मग विशालच्या बोलण्यात अडथळे आणत आरती म्हणाली, मला काही समजून घ्यायचे नाही. तुझी भाषणे तुझ्याकडेच ठेव. मला इतकंच माहीत आहे की जो माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही, ज्याच्या नजरेत माझ्या स्वप्नांची काहीच किंमत नाही, त्या व्यक्तीसोबत राहून मी माझे आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. असं म्हणत आरती तिची बॅग उचलू लागली. तेव्हा विशाल म्हणाला, ठीक आहे आरती, तुला माझ्याबद्दल इतकं वाईट वाटत असेल तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मग या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. तुला पुन्हा माझ्या आयुष्यात तुझी जागा कधीच निर्माण करता येणार नाही. तर आरती रागाने म्हणाली, तुझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात परत कोणाला यायचं आहे? इथे परत येण्यापेक्षा
आयुष्य संपवलेले बरे राहील. असे बोलून आरतीने विशालचे घर कायमचे सोडले आणि शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. विशालच्या घरापाशी गेल्यावर ड्रायव्हरने टॅक्सीला ब्रेक लावला. तेव्हा भूतकाळात हरवलेली आरती अचानक वर्तमानात आली. आरतीने दारात जाऊन बेल वाजवतात तिची नजर घराच्या नेमप्लेटवर गेली, ज्यावर लिहिले होते आरती विशाल सक्सेना. याचा अर्थ आरती आणि विशालचे घर. ते पाहताच तिचे डोळे भरून आले. बेल वाजवल्यावर यशोराजींनी दरवाजा उघडला. तेव्हा आरतीने त्यांना पाहताच त्यांच्या पायाला स्पर्श केला. नेहमीप्रमाणेच यशोराजींनी सरस सौभाग्यवती भव असा उत्स्फूर्तपणे आशीर्वाद दिला. तेव्हा आरती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात आरतीचा मोबाईल वाजला. हो आई, मी आताच इथे पोहोचले, आरती निस्तेज मनाने म्हणाली. तेवढ्यात पलीकडून आवाज आला. जास्त वेळ तिथे थांबायची गरज नाही. तुझे सामान उचल आणि लवकर तिथून निघून ये. बरं आई, एवढे बोलून तिने फोन ठेवला. ती आत आल्यावर आठवणींचा महापूर तिची वाट पाहत होता. तिच्या हाताने सजवलेले ते घर आत्तापर्यंत अगदी तसंच होतं. बेडरूमच्या भिंतींवर वधूच्या वेशात आरतीचे सुंदर पोस्टर होते, जे आज तिला विचारत होते, काय मग आरती, तुझ्या स्वप्नांची उड्डाणं पूर्ण केलीस का, ज्यासाठी तू तुझ्या विशालला सोडलेस. तेवढ्यात तिची नजर तिच्या पावलांच्या ठशावर पडली, जे विशालने प्रेमाने फ्रेम करून भिंतीवर लावले होते. त्यानंतर तिला स्वतःचा आणि विशालचा तो फोटो दिसला, ज्यात दोघेही एकमेकांचा हात धरून खूप आनंदी दिसत होते. अचानक तिला असे वाटले की त्या घरातील प्रत्येक वस्तू किंचाळत आहे आणि तिला एकच प्रश्न विचारत आहे की तू तुझे आरामदायक घर का उद्ध्वस्त केलेस. अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रू पुसत ती हॉलमध्ये पोचली. समोर विशाल उभा होता. आरतीच्या हातातले कोर्टाचे कागद विशालने बघितल्याबरोबर तो मनातल्या मनात तिला म्हणाला, आरती, भलेही या पेपरमध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी तू इथून घेऊन जा, पण आपल्या दोघांमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती या पेपरवर लिहिलेली नाही. हा कागद इतका महत्त्वाचा होता का. मग काही वेळ गप्प बसल्यावर विशाल नॉर्मल असल्याचा आव्हानात म्हणाला, आरती, तू कशी आहेस. मी ठीक आहे, तूच सांग, तू कसा आहेस. विशाल काहीतरी बोलणारच होता. तेवढ्यात आरतीच्या मोबाईलवर तिच्या मैत्रिणीचा कॉल आला. आरतीने फोन कानाला लावतात तिच्या पायाखालची जमीन सरकली. काय, असं होऊ शकत नाही. एवढं बोलून आरती रडायला लागली. आरतीच्या रडण्याचा आवाज ऐकून यशोराजी त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. विशालसुद्धा घाबरला की अचानक आरतीला रडायला काय झाले. तर आरती रडत म्हणाली, विशाल, माझी मैत्रीण नेहाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मला आत्ता तिला भेटायला जावे लागेल. असं म्हणत आरती बाहेर जाऊ लागली. तेवढ्यात विशाल म्हणाला, थांब आरती, मी पण येतो तुझ्यासोबत. आरती विशालसोबत स्कूटरवर बसून तिच्या मैत्रीण भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे गेल्यावर तिने पाहिले की तिची मैत्रीण नेहा हॉस्पिटलच्या बेडवर निश्चित अवस्थेत पडलेली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. आरती नेहाला म्हणाली, तू असं पाऊल का उचललंस आणि हे सगळं करण्याआधी तू तुझ्या घरच्यांचा थोडासुद्धा विचार केला नाही का. कमीत कमी तू तुझ्या नवऱ्याचा तरी विचार करायला हवा होता. तो तुझ्याशिवाय कसा जगेल. तर नेहा म्हणाली, आरती, खरं तर त्यानेच मला हे पाऊल उचलायला भाग पाडले. हे ऐकून आरती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, पण तुम्ही तर एकमेकांसोबत खूप खुश होता ना. तर नेहा मंद हसत म्हणाली, स्त्रीला कितीही सुखसोयी मिळत, पण जर तिला तिच्या नवऱ्याचे प्रेम मिळत नसेल तर असे आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे. त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी अफेअर आहे. त्याला ती मुलगी खूप आवडते हे त्यानेच मला सांगितले आहे. काल तर तो त्या मुलीला घरी घेऊन आला होता. त्यानंतर ते आमच्या बेडरूममध्ये गेले. माझी जागा त्या मुलीने घेतली होती आणि तेही माझ्या डोळ्यासमोर माझ्या बेडरूममध्ये. ते मला सहन झाले नाही. त्यामुळे मला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले. मग मी माझ्या आयुष्याचे काय करू. संपूर्ण सत्य समजल्यावर आरतीचे डोळे पाणवले. तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. अचानक तिला तिच्या आणि विशालच्या नात्याचा विचार आला. त्या व्यक्तीने तर फक्त तिच्यावरच प्रेम केले होते. त्याने कधीच आपल्या प्रेमाला कमी होऊ दिले नाही. त्याने तिच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न केला.
मग त्या दोघांचे नाते शेवटी कशामुळे तुटले? काही वेळाने आरती आणि विशाल हॉस्पिटलमधून बाहेर आले. तेव्हा विशालने आरतीला विचारले, तुला कुठे जायचे आहे आरती? तुझी तब्येत बरी नसेल तर मी तुला घरी सोडतो. तू उद्या पुन्हा येऊन तुझे सामान घेऊन जा. तर आरती म्हणाली, नाही विशाल, आपण तुझ्या घरी जाऊ. एकदा गेले की मी परत कधीच येऊ शकणार नाही. वाटेत आरतीच्या मनात विचारांचे वादळ चालूच होते. ती विचार करत होती की विशाल बरोबर होता जेव्हा तो म्हणाला होता की जे लोक सोशल मीडियावर आनंदी दिसतात ते खऱ्या आयुष्यातही आनंदी असतात असे नाही. त्यांना पाहून आपण स्वतःची त्यांच्याशी तुलना करू लागतो आणि त्यांच्यासारखे जीवन जगू इच्छितो. मग या धडपडीत आपल्याजवळ जे आहे त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. वाटेत विशालने एका तलावाकाठी आपली स्कूटर थांबवली. तेव्हा आरतीने त्यांच्यापुढे मोटरसायकलवर नवविवाहित जोडपे बसल्याचे पाहिले. नवऱ्याच्या मागे बसलेल्या बायकोने नवऱ्याला घट्ट पकडले होते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू होते. जणू काही तिला त्याच्यासोबत राहून पूर्ण सुरक्षित वाटत होतं. बघता बघता आरती विचार करू लागली, आपल्यावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत असणं किती गोड असतं, किती मोठा आदर असतो. ते प्रेम ज्या पत्नीला आपल्या पतीकडून मिळते ती पत्नी तिचे सर्व दुःख विसरते. एकेकाळी मी सुद्धा विशालसोबत असे जीवन जगत होते. मग तिच्या हातातल्या कोर्टाच्या कागदाकडे बघत ती मनात म्हणाली, या कागदाच्या तुकड्याने माझ्याकडून फक्त माझे प्रेम हिरावून घेतले नाही तर माझा प्रत्येक आनंद, माझा प्रत्येक सण कायमचा हिसकावून घेतला आहे. ते सुंदर क्षण हिसकावून घेतले जे आम्ही एकेकाळी एकत्र घालवत होतो. काही वेळाने ते घरी पोचले. तेव्हा विशाल म्हणाला, आरती, आपल्या खोलीतून तुझे सामान घे. तुझे सामान घेऊन झाल्यावर मला आवाज दे, मी तुला तुझ्या घरी सोडेल. असे म्हणत विशाल ऐश्वर्याजींच्या रूममध्ये जायला निघाला. तितक्यात आरती म्हणाली, विशाल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. विशालने आरतीकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला असे पाहून विशाल अचानक म्हणाला, तू ठीक तर आहेस ना आरती? तुला काही माझ्याशी बोलायचे आहे का? विशालने विचारले. पण आरतीला इच्छा असूनही काही बोलता येत नव्हते. तिचे हृदय धडधडत होते. थोडा वेळ गप्प राहिल्यावर विशाल म्हणाला, आरती, मी तुला काही विचारू का? इतके महिने आपण एकमेकांपासून दूर राहिलो. माझ्याशी क्षणभरही बोलावं असं तुला एकदाही वाटलं नाही का? तू मला एकदा फोन करायला हवा होता. आपले नाते इतके कमजोर होते का? हे सांगताना विशालचा आवाज थरथरू लागला. तेव्हा आरती रडक्या आवाजात म्हणाली, खरं सांगू, हे घर सोडायचं ठरवून मी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. मला तुझा थोडासा राग काय आला तर मी लगेच इतरांना आपल्या नात्यात येण्याची परवानगी दिली. माझ्याच लोकांनी माझ्या रागाचे द्वेषात रूपांतर केव्हा केले ते मला कळलेच नाही. आणि हे लक्षात येईपर्यंत मी न्यायालयाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. माझ्याच लोकांनी मला तुझ्यापासून इतकं दूर नेलं की मी तुझ्याकडे परत कधीच येऊ शकत नाही. पण या सगळ्यात माझी चूक होती की मी त्यांना ही संधी दिली. विशाल, आज सगळ्या गोष्टीतून गेल्यावर मला सारखं हरवल्यासारखं वाटते. घटस्फोटाने जणू माझा जीवच माझ्यापासून दूर जातोय असे मला वाटत आहे. आज मला समजले की ज्याने माझी सर्वात जास्त काळजी घेतली त्याचाच मी आदर केला नाही. ज्या गोष्टी मला तू समजावेत म्हणून सांगितलेस त्या गोष्टी मला त्यावेळी चुकीच्या वाटल्या. पण हळूहळू संसारी गोष्टी समजून घेतल्याने मला त्या सगळ्या गोष्टी समजल्या. आजच्या काळात नाती तुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण आपल्या संस्कारांपासून दूर जात आहोत. मनासारखे जगायचं. सोशल मीडिया आणि ॲप्लिकेशनच्या या युगात आपण दिवसभरात इतक्या साईट्सला भेट देतो की आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत बसायलाही आपल्याला वेळ मिळत नाही. पण विशाल, मला या गोष्टी समजायला उशीर झाला असावा. हे बोलता बोलता आरती रडू लागली आणि म्हणाली, पण विशाल, तू सुद्धा मला फोन करू शकला असतास. तू फोनवर एकदा तरी मला समजवण्याचा प्रयत्न केला असता किंवा मला घ्यायला आला असता. यावर विशाल म्हणाला, मी खूप वेळा विचार केला होता पण कदाचित माझ्या अहंकाराच्या भिंती माझ्या भावनांपेक्षा मजबूत झाल्या होत्या. मी माझा अभिमान बाजूला ठेवून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर आपले नाते तुटण्यापासून वाचले असते. हे सांगताना विशालचे डोळे भरून आले.
तर आरती विशालसमोर गुडघ्यावर बसली आणि म्हणाली, विशाल, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तू माझ्यासाठी पुन्हा तुझ्या हृदयात जागा करू शकतोस का? ती जागा आता सुद्धा तुझी आहे आरती. जरी तू हे घर शारीरिकरित्या सोडले आहेस, तरी तू गेल्यानंतर एकही दिवस असा गेला नाही जेव्हा मी तुझ्या आठवणीत रडलो नाही. आरती, प्लीज परत ये. मला तुझ्या आधाराची खूप गरज आहे. हे ऐकून आरती पुढे एक शब्दही बोलू शकली नाही. एका झटक्यात तिने हातातील कोर्टाचे पेपर फाडून टाकले. तेवढ्यात आरतीचा फोन वाजला. हॅलो बेटी, तू अजून घरी का आली नाहीस? कुठे आहेस तू? आई, मी केव्हाच घरी पोचले आहे, पण तुझ्या घरी नाही, माझ्या घरी, जे माझं आणि विशालचं घर आहे. एवढे बोलून आरतीने फोन कट केला. तिच्या डोक्याला विशालच्या छातीचा स्पर्श झाला. विशालने तिला मिठीत घेतले. भावनांचे सारे बाण एकाच वेळी तुटले आणि दोन्ही बाजूंनी अश्रू वाहू लागले. काही वेळाने विशाल आणि आरतीला कळले की यशोराजी घरी नाहीत. त्या दोघांनी त्यांना सर्वत्र पाहिले, पण आई कुठे सापडली नाही. विशालने आईला अनेकदा फोन केला, पण त्यांचा फोनही लागत नव्हता. तासाभरानंतर त्याला यशोराजींचा फोन आला. आई, तू कुठे आहेस? तू मला न सांगता निघून का गेलीस? असे कोणी करते का? तेवढ्याच पलीकडून आईचा आवाज आला. बेटा, मुलं आईवडिलांकडून खूप काही शिकतात, पण आज मला माझ्या मुलांकडून शिकायला मिळाले आहे. मी तुझ्या वडिलांच्या घरी आहे. आजपासून मी आणि तुझे वडील आम्ही एकत्र राहणार आहोत. मित्रांनो, पती पत्नीमधील प्रेम आणि संघर्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लहान सहान गोष्टींवर असा निर्णय घेऊ नये की ज्याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होईल. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.